नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला सर्कल या चॅप्टरमधील अत्यंत महत्त्वाचे 2 थेरम पाहायचे आहेत. हे थेरम प्रॉपर्टी ऑफ कॉर्ड या नावाने ओळखले जातात. पहा पहिला थेरम कसा आहे. अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम दी सेंटर ऑफ अ सर्कल ऑन इट्स कॉर्ड बायसेक्ट दी कॉर्ड. येथे आपण एक सर्कल काढलेले. सपोज सर्कलचा हा सेंटर पॉईंट आहे. तर अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम दी सेंटर, या सेंटरमधून आपण एक परपेंडिक्युलर काढला. कशावर परपेंडिक्युलर काढला? ऑन इट्स कॉर्ड. आता कॉर्डवर, कॉर्ड म्हणजे काय? या सर्कम्फरन्सवरील कोणतेही 2 पॉईंट यांना जोडणारा सेगमेंट म्हणजे काय? कॉर्ड. सपोज हा पॉईंट घेऊ आपण आणि हा एक पॉईंट, हे 2 पॉईंट आपण जोडले तर ही काय होईल? सर्कलची कॉर्ड होईल, बरोबर आहे. आता या सेंटरमधून आपण या कॉर्डवर परपेंडिक्युलर काढला म्हणजे इथे 90 डिग्रीचा अँगल होईल, बरोबर आहे. हा परपेंडिक्युलर काढला तर हा परपेंडिक्युलर काय करतो? या कॉर्डला 2 इक्वल पार्ट तयार करतो. म्हणजे ही लेंथ आणि ही लेंथ इक्वल असेल. सपोज आपण या सर्कलचं सेंटर ओ घेतला आणि ही कॉर्ड ए बी घेतली, म्हणजे ए बी कॉर्डवर आपण ओ पी, समजा हा ओ पी परपेंडिक्युलर काढला तर ए पी इक्वल टू पी बी हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पहा गिवन आपल्याला एक सर्कल दिलेले. इन अ सर्कलचा सेंटर ओ आहे. इन अ सर्कल विथ सेंटर ओ, त्यामध्ये ए बी ही कॉर्ड आहे, बरोबर आहे. ए बी इज अ कॉर्ड. कॉर्ड म्हणजे जीवा, म्हणजे सर्कम्फरन्सवरील कोणतेही 2 पॉईंट आपण जोडले तर ती काय होते? कॉर्ड होते. सेगमेंट ओ पी हा परपेंडिक्युलर काढलेला आहे आपण कॉर्ड ए बीला. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? बायसेक्ट दी कॉर्ड. त्या कॉर्डचे 2 इक्वल पार्ट तयार होतात, म्हणजे टू प्रूव्ह. गिवन हे आहे आपल्याला टू प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. बायसेक्ट दी कॉर्ड म्हणजे ए पी इक्वल आहे पी बीला, बरोबर आहे. म्हणजे सेगमेंट ए पी कॉन्ग्रंट आहे, कॉन्ग्रंट म्हणजे इक्वल सेगमेंट पी बीला. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. आपण प्रूफ लिहू. प्रूफ लिहिण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? हा ओ ए हा सेगमेंट जॉईन करायचा आहे आणि ओ बी हा सेगमेंट जॉईन करायचा आहे. पहा ओ ए आणि ओ बी या काय आहेत? रेडियस आहेत, बरोबर आहे. ओ ए ही रेडियस आहे आणि ओ बी ही रेडियस आहे. रेडियस म्हणजे काय? सेंटरमधून या सर्कम्फरन्सवरील कोणताही पॉईंट घेतला आपण तर ती लेंथ म्हणजे काय? रेडियस असते, बरोबर आहे. ए ओ ही पण रेडियस आहे आणि ओ बी ही पण रेडियस आहे, बरोबर आहे. ड्रॉ आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. ड्रॉ ओ ए अँड ओ बी. आता इथे 2 ट्रायंगल तयार झालेले आहेत, बरोबर आहे. हे 2 ट्रायंगल आपण कॉन्ग्रंट दाखवू. इन ट्रायंगल ओ पी ए अँड ट्रायंगल ओ पी बी. या 2 ट्रायंगलमध्ये आपण हा परपेंडिक्युलर काढलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे हा 90चा अँगल आहे, हा पण 90चा अँगल आहे, बरोबर आहे. अँगल ओ पी ए कॉन्ग्रंट आहे अँगल ओ पी बी. ओ पी बी रिझन काय आहे? सेगमेंट ओ पी परपेंडिक्युलर कॉर्ड ए बी. येथे ओ पी परपेंडिक्युलर ए बी हे आपल्याला दिलेलं आहे, बरोबर आहे. गिवन ओ पी ही साईड या ट्रायंगलला पण आहे आणि या ट्रायंगलला पण आहे, बरोबर आहे. म्हणजे कॉमन साईड आहे. सेगमेंट ओ पी कॉन्ग्रंट आहे सेगमेंट ओ पीच. रिझन कॉमन साईड. हे 2 अँगल इक्वल आहेत, बरोबर आहे. इथे आपण लिहिणार इक्वल टू 90 डिग्री. प्रत्येकाचं मेजरमेंट किती आहे? 90 डिग्री आहे, बरोबर आहे. म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल आपले राईट अँगल ट्रायंगल झालेले आहेत. आपण एक साईड कॉन्ग्रंट दाखवली, हा हायपोटेनस होईल, बरोबर आहे. कारण 90 डिग्री अँगल समोरची साईड म्हणजे हायपोटेनस. म्हणजे हा हायपोटेनस आणि हा हायपोटेनस इक्वल आहे. कशामुळे? कारण त्या दोन्ही पण रेडियस आहेत, बरोबर आहे. येथे लिहिणार आपण हायपोटेनस ओ ए कॉन्ग्रंट आहे हायपोटेनस ओ बी.
रिजन ओ ए इक्वल टू ओ बी इक्वल टू रेडियस. रेडियस आहे सर्कलची, बरोबर आहे. म्हणजे काय ते या दोन ट्रायंगलमध्ये हायपोटेनस इक्वल आहेत आणि एक साईड इक्वल आहे, बरोबर आहे. याचा अर्थ हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. देअरफॉर हे ट्रायंगल ओ पी ए कॉन्ग्रंट आहे ट्रायंगल ओ पी बी, बरोबर आहे. रिझन काय येईल? हायपोटेनस साईड टेस्ट. या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत, बरोबर आहे. आता ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत म्हणजे उरलेले करस्पॉन्डिंग घटक कॉन्ग्रंट असतील, बरोबर आहे. म्हणजे आता आपल्याला काय दाखवायचं आहे? ए पी आणि पी बी इक्वल असेल, बरोबर आहे. कारण हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे पहा ए पी आणि पी बी इक्वल आहेत, बरोबर आहे. देअरफॉर सेगमेंट ए पी कॉन्ग्रंट सेगमेंट पी बी. ए पी आणि पी बी आपण कॉन्ग्रंट दाखवलेले आहेत, बरोबर आहे. येथे काय येणार? करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स. पहा शॉर्ट फॉर्ममध्ये आपल्याला असं लिहायचं आहे CSCT, म्हणजे करस्पॉन्डिंग साईड्स आहेत त्या कॉन्ग्रंट ट्रायंगलच्या. हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत, त्याच्या ह्या करस्पॉन्डिंग साईड आहेत म्हणून ते कॉन्ग्रंट आहेत. अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. नेक्स्ट पहा दुसरा थेरम. येथे आपण एक कॉर्ड काढलेली आहे. समजा ही कॉर्ड ए बी आहे. तर द सेगमेंट जॉईनिंग दी सेंटर, हा सर्कलचा सेंटर आहे, सपोज ओ पॉईंट, आणि मिड पॉईंट ऑफ कॉर्ड, समजा कॉर्डचा हा मिड पॉईंट आहे. यांना जोडणारा सेगमेंट परपेंडिक्युलर असतो या कॉर्डला, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. म्हणजे इथे 90 डिग्रीचा अँगल होतो, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. हा सेगमेंट या कॉर्डला परपेंडिक्युलर आहे, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. सपोज हा मिड पॉईंट आपण पी घेऊ, म्हणजे हा सेगमेंट या कॉर्डला परपेंडिक्युलर आहे, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. गिवन इन अ सर्कल विथ सेंटर ओ segment AB is a chord, P is midpoint of AB. मिडपॉईंट आहे म्हणजेच काय? ए पी आणि पी बी येथे आपल्याला इक्वल दिलेले आहेत. ए पी कॉन्ग्रंट आहे पी बी, बरोबर आहे. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? परपेंडिक्युलर टू दी कॉर्ड, म्हणजे ओ पी हा सेगमेंट परपेंडिक्युलर आहे ए बीला. टू प्रूव्ह सेगमेंट ओ पी परपेंडिक्युलर आहे कॉर्ड ए बी. प्रूफ आपण AO जॉईंट करून घेऊ. ही रेडियस आहे, बरोबर आहे. आणि ओ बी पण आपण जॉईंट करून घेऊ. दोन्ही थेरमला सेम कन्स्ट्रक्शन आहे. हे रेडियस आहेत, बरोबर आहे. आता हे दोन ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रंट दाखवायचे आहेत. पहा ह्या दोन ट्रायंगलमध्ये ही साईड या साईडला कॉन्ग्रंट आहे, हे आपल्याला दिलेलं आहे. ही रेडियस आहे, म्हणजे या दोन साईड इक्वल आहेत, आणि ही कॉमन साईड आहे. म्हणजे यस 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 या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत, बरोबर आहे. हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट असल्यामुळे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट असतील, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट आहे, बरोबर आहे. कॉन्ग्रंट आहेत, परंतु हे दोन अँगल लिनियर पेअरमधील आहेत, बरोबर आहे. लिनियर पेअरमध्ये आहेत आणि कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे एकाचं मेजरमेंट 90 असेल, बरोबर आहे. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. ड्रॉ सेगमेंट ओ ए अँड सेगमेंट ओ बी. हे आपण जॉईन करून घेतलेले आहेत. दोन ट्रायंगल तयार झालेले आहेत. इन ट्रायंगल ओ पी ए अँड ट्रायंगल ओ पी बी. या दोन ट्रायंगलमध्ये ओ ए आणि ओ बी इक्वल आहेत, बरोबर आहे. ओ ए कॉन्ग्रंट ओ बी, कारण रेडियस आहेत, दोन्ही पण रेडियस आहेत. रेडियसला आपण रेडाय असं लिहितो, म्हणजे काय? रेडियसचं अनेक वचन आहे, ते दोन रेडियस असल्यामुळे आपण रेडाय लिहिलेलं आहे. रेडाय आहेत त्या ऑफ सेम सर्कल, म्हणजे एकाच सर्कलच्या, त्यामुळे त्या कॉन्ग्रंट आहेत, बरोबर आहे.
किंवा असंही लिहू शकतो आपण ओ ए इक्वल टू ओ बी इक्वल टू रेडियस. ए पी आणि पी बी इक्वल आहेत. ए पी कॉन्ग्रंट पी बी, कारण गिवन हे आपल्याला दिलेलं आहे, कारण पी हा मिड पॉईंट आहे ए बीचा, बरोबर आहे, हे गिवन. नंतर ओ पी कॉमन साईड आहे. ओ पी कॉन्ग्रंट ओ पी, कॉमन साईड दोन्ही ट्रायंगलला ती साईड आहे. यस यस यस, ही साईड या साईडला, ही साईड या साईडला आणि ही साईड या साईडला, म्हणजे हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. ट्रायंगल ओ पी ए कॉन्ग्रंट आहे ट्रायंगल ओ पी बी. साईड साईड साईड, तीन साईड आपण कॉन्ग्रंट दाखवलेल्या आहेत. साईड 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 टेस्ट म्हणजे काय, हे दोन अँगल कॉन्ग्रंट असतील, बरोबर आहे, हा अँगल आणि हा अँगल, कारण पी अँगल करस्पॉन्डिंग अँगल आहेत, बरोबर आहे. देअरफॉर अँगल ओ पी ए कॉन्ग्रंट अँगल ओ पी बी. रिझन काय येणार आहे, ओ पी ए आणि ओ पी बी हे कॉन्ग्रंट आहेत, कारण करस्पॉन्डिंग अँगल आहेत. मागच्या थेरममध्ये करस्पॉन्डिंग साईड दाखवले आपण, आता येथे आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल दाखवले आपण. करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स CACT. सपोज 1 नंबर. हे दोन्ही अँगल लिनियर पेअरमधील आहेत, बरोबर आहे, एकाच लाईनवर तयार झालेले आहेत, म्हणजे या दोन अँगलची ॲडिशन 180 असते, बरोबर आहे. नाऊ अँगल ओ पी ए प्लस अँगल ओ पी बी इक्वल टू 180, कारण अँगल्स इन लिनियर पेअर. इथे रिझन लिहिणार आपण, रेषीय जोडीतील कोन आहेत ते अँगल्स इन लिनियर पेअर. देअरफॉर अँगल ओ पी ए हा अँगल ओ पी बी या अँगलला इक्वल आहे, बरोबर आहे, म्हणजे या अँगलऐवजी आपण हा अँगल लिहू शकतो, कारण दोघांचं मेजरमेंट इक्वल आहेत, बरोबर आहे, कॉन्ग्रंट आहेत ते. अँगल ओ पी बी ऐवजी आपण अँगल ओ पी ए लिहिणार, अँगल ओ पी ए, कारण हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत, बरोबर आहे, हे दोन्ही अँगल कॉन्ग्रंट आहेत, त्यामुळे या अँगलऐवजी आपण हा अँगल लिहिलेला आहे इक्वल टू 180. अँगल ओ पी ए प्लस अँगल ओ पी ए म्हणजे 2 टाइम्स अँगल ओ पी ए इक्वल टू 180, म्हणजे अँगल ओ पी ए या अँगलचं मेजरमेंट किती मिळेल आपल्याला, या 180मधून हे 2 डिव्हिजनमध्ये येतील, बरोबर आहे. देअरफॉर अँगल ओ पी ए इक्वल टू 90, 180/2 म्हणजे काय, 90 डिग्री. म्हणजे हा अँगल किती मिळेल आपल्याला, 90चा मिळेल, बरोबर आहे. ओ पी ए हा अँगल 90चा आणि हा पण अँगल 90चा. येथे 90चा अँगल झालेला आहे, याचा अर्थ काय, ओ पी परपेंडिक्युलर आहे ए बीला. देअरफॉर सेगमेंट ओ पी परपेंडिक्युलर आहे कॉड ए बी. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. येथे लिहिणार आपण हेन्स प्रूव्ड. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.